तर आजच्या टिफिनसाठी होते कांद्याची पात आणि भाकरी। त्यासाठी मस्त अशी कांद्याची पात चांगली बारीक चिरून घेतली, चांगली स्वच्छ धुवून घेतली तिला। त्यानंतर मी घेतल्या होत्या मिरच्या, लसूण, जिरे, ते चांगले मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। ते चांगले बारीक झाले। त्यानंतर मी घेतली होती कढईत तेल टाकून, तेल चांगलं गरम होऊ दिलं। तेल गरम झालं होतं, मग मी त्यात टाकले होते जे वाटण मी वाटून घेतलं होतं ते त्यात टाकून दिलं। ते चांगलं मस्त असं तेलात मी तळून घेतलं। ते तेलात चांगलं असं लाल मस्त असं परतून घेतलं। त्यानंतर जे कांद्याचे पातचे कांदे असतात ते पण मी त्यात टाकून दिले। ते पण चांगले मस्त तेलात तळून घेतले। ते चांगले तेलात तळल्यानंतर मी त्याच्यात टाकलं होतं टमॅटो पण मस्त असं चांगला त्याच्यात असं शिजू दिला। मग त्यात मी टाकलं होतं हळद, मीठ आणि बस एवढंच टाकलं, कारण की मी मिरच्या घेतल्या त्याच्यामुळे मी मसाला वगैरे काही टाकला नाही त्याच्यात। मग ते मस्त असं तळून घेतलं। ते तळल्याच्या नंतर आता कोणी मुगाची टाकतं तर कोणी चण्याची, तर मी टाकणार होते चण्याची डाळ, कारण की मला चण्याची डाळ त्यात आवडते। मग मी त्यात चण्याची डाळ टाकली, ती पण मस्त अशी तेलात तळून घेतली। त्यानंतर मी जी कांद्याची पात धुवून घेतली होती स्वच्छ, ती पण त्याच्यात टाकून दिली। ते पण मस्त असं हलवून घेतलं, परत केलं त्याला चांगलं। आणि मग त्याच्यात थोडंसं असं पाणी टाकलं आणि ते मस्त असं वाफेवर मी शिजून घेतलं। मस्त असं रेडी झाले होते माझ्या तांदळाच्या भाकरी आणि कांद्याची पात। तर असा होता आजचा टिफिन। भेटूया आपण पुढच्या टिफिन सिरीजमध्ये। बाय बाय।